रात्री जर आपण अशी किचनची साफसफाई करून घेतली तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला किचनमध्ये खूप फ्रेश वाटतं. ही रात्री केलेली किचनची साफसफाई आहे. सकाळी सकाळी घराची साफसफाई करून घेतली. किचन ओट्यावरती रात्रीची जी भांडे घासून ठेवलेली होती ती भांडे मांडून घेतली. किचन ओट्यावरती स्वयंपाक करताना थोडा जरी पसारा असला तरी सुद्धा माझी खूप चिडचिड होते. कुकरमध्ये लावलेला आहे घेवडा शिजायला. कढईमध्ये टाकलेला आहे जो आपला श्रावणी घेवडा असतो त्याची शेंग. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये शेंग टाकून दिली. वरून हळद आणि मीठ टाकले. झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. कुकरला आपण जे झाकण लावतो त्या झाकणाचा माझा न ठरवलेला आहे, त्यामुळे मी ते कुकरचे झाकण बांधून पॅक केले. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण घातला, मिरची पावडर, कांदा मसाला घातला, शेंगदाण्याचं कूट घातलं. 2 ते 3 मिनटं छान परतल्यावर श्रावणी घेवडा वाफवून घेतलेला तो टाकून दिला. वरून चवीपुरते मीठ टाकले, कारण पहिले पण आपण मीठ टाकलेले होते. आपण आपल्या आवडीनुसार तिखट मीठ घालू शकतो. थोडंसं मला ग्रेव्ही करायची होती, त्यामुळे ज्या ताटामध्ये मी घेवडा काढलेला होता त्याच ताटामध्ये पाणी घालून त्यामध्ये ओतलेलं आहे. त्याच कढईमध्ये तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी, जिरं, मिरची पावडर, धना पावडर, कांदा मसाला, सर्व मसाले एकत्र छान परतल्यावर शिजवलेला घेवडा टाकून दिला. वरून चवीपुरते मीठ टाकले. सकाळीच मी डस्टबिन बाहेर ठेवून देते, पण एखाद्या वेळेस जर राहिला तर स्वयंपाक करता करता डस्टबिनसुद्धा बाहेर ठेवावा लागतो. का तर कचऱ्यावाले सकाळी 8लाच येतात. सर्वांना नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या आजच्या एका ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी व छान छान अशा कमेंट केल्या त्यासाठी व पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे. चला, सकाळी मी तुम्हाला घेवड्याची भाजी आणि जी आपली श्रावणी घेवडा असतो त्याची भाजी केलेली ती दाखवली. दादाचा डबा गेला, मुलं पण गेले, घरातले माझे सर्व काम आवरून झालेले आहे. त्यानंतर मी आता माझ्या पूजेला सुरुवात करते. सकाळी सकाळी घाई गडबडीमध्ये पूजा निवांत होत नाही. ज्यावेळेस डबा नसतो किंवा घाई नसते त्यावेळेस मी सकाळी पूजा करून घेते, पण आजकाल तसं होत नाही बरं का ताईंना. परत आपल्या रुटीनला जशी सुरुवात आहे तशी सुरुवात झालेली आहे. गावावरून आल्यानंतर थोडंसं मला 2 दिवस करमलं नाही, का तर ती गावाकडची आठवण यायची, अजिबात करमत नव्हतं मला. तरी पण मी माझ्या कामामध्ये स्वतःला व्यस्त करून घेतलं. का तर होतं असं कधीतरी, कधीच मला असं झालं नाही, पण ह्या वेळेस असं वाटत होतं, म्हणजे वेगळंच वाटत होतं. ते मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. तरी पण असो, चला देवपूजा करून घेते. कालची जी पूजा मांडलेली आहे ती पण मला आवरायची आहे. सर्व काम आवरून झालेलं आहे आणि आज हाताने फरशा पुसलेल्या आहे, कारण पोछाने पुसलं तर काने कोपरे पुसता येत नाही आणि खूपच धूळ झालेली होती. जेवढे काही आपले कपडे साचलेले होते ते सुद्धा मी धुवून टाकलेले आहे. अजिबात आता कपड्यांचा ढीग पडलेला नाही. आता रोजचे जे कपडे पडतील तेवढंच आपलं धुणं राहणार आहे, कारण खूप कपडे पण जमा झालेली होती. आणि माझ्या ज्या साड्या होत्या त्या मी काल तशाच ठेवलेल्या होत्या, म्हणजे धुवून तशाच ठेवलेल्या होत्या पाणी निथळायला. त्यासुद्धा मी घड्या घालून त्यातलं पाणी रात्रभर निथळून गेलेलं आहे. तरी पण मी त्या अशा मशीनवर 3ही साड्या माझ्या वाळायला टाकलेल्या आहे. जीनच्या पॅन्टी ज्या आहेत त्यातलं पण पाणी ड्राय बाल्कनीमध्ये म्हणजे निथळलेलं होतं ते सुद्धा पुसून घेतलेलं आहे पोछाने पुसलं, ते काय हाताने पुसलं नाही. चला, त्या पॅन्टी पण आता छान दिवसभर वाळून जातील. ऊन पाऊस वारा असं वातावरण बाहेर आहे. ऊन पण तापतं, मध्येच पाऊस पण येतो, पण असो, वाऱ्याने सुद्धा कपडे छान वाळून जातात. व्हाईट जे शर्ट होते कालचे ते पण मी आज धुवून टाकलेले आहे बरं का ताईंना. व्हाईट साडी, व्हाईट शर्ट याला पण गावाकडे खूप डाग पडलेले होते. आपली कालची पूजा, सर्व देवघरामधली फुलं उचलून घेते आणि नंतर देवपूजा करते. सर्व आता हे नदीत सोडावं लागणार आहे. बघू, पाऊस जर नसला तर मीच जाऊन सोडून येते, कारण नदी जवळच आहे खूप. काल जे दिवे लावलेले होते त्या सर्व वाता काढून घेते, कारण देवाला आपण जे दिवे लावतो त्याच्या वाता इकडं तिकडं फेकायच्या नाही. त्यामुळे मी त्या वाता आणि फुलं सर्व एका कॅरी बॅगमध्ये टाकणार आहे. दिवा लावून घेते, विसरले होते मी दिवा लावायला. देवघराच्या ड्रावरमध्ये पण खूप पसारा झालेला आहे, का तर काल वेळच मिळाला नाही आवरायला. जसं असेल तसं मी ड्रावरमध्ये टाकून दिलेलं आहे. हातात आलं की टाकलं, हातात आलं की टाकलं आहे बघा.
दूध पण लावला, दूधचा बॉक्स पण तसाच टाकून दिलेला आहे. धुतलेले वस्त्र घेते अंग पुसायला, म्हणजे देवांना स्नान घातल्यानंतर देवांना पुसण्यासाठी मी ते वापरते. धुपाची जी कांडी आहे ती खूप मोठी आहे, पण त्यातली मी अर्ध्याच्या सुद्धा निम्मे घेतलेली आहे. बघा, जेवढे काही फुलं होते, कालची जी पूजा मांडलेली होती ते सर्व या कॅरी बॅग मध्ये टाकलेलं आहे मी, का तर हे आपण नदीत सोडणार आहे. शेगावमध्ये काय काय घेतलं होतं ते पण तुम्हाला दाखवते. देवाचं ताट घासलेलं नाही बरं का ताईंना, कारण खूप दिवस झाले आपल्या इथं पितांबरी किंवा भैया पावडर दोन्ही नाही दुकानामध्ये जाते, पण लक्षात राहत नाही. मी काल पण तुम्हाला सांगितलं, आज आठवण करून घेऊन येणार आहे. शेगावमध्ये काय काय खरेदी केली होती ते सांगते. आपल्या टेम्पोमध्ये लावलेलं आहे गजानन महाराजांचं, त्याला काय म्हणतात नाही का, ते समोर लावतात, म्हणजे फोर व्हीलरमध्ये किंवा समोर लावतात असं गजानन महाराजांचा फोटो, ते लावलेला आहे टेम्पोमध्ये. बाळकृष्णाला कपडे घेतलेले आहे, म्हणजे वस्त्र घेतलेले आहे बाळकृष्णाचे. हे एक काल आपण एक घातलेलं आहे, स्वामींना पण एक घातलेलं आहे आणि बाळकृष्णाला पण एक घातलेले आहे. तेच मी आज पण घातले, बदललेले नाही. जे कालचे वस्त्र होते तेच मी देवांना आज घातलेले आहे. आणि हे मला मिळाले 20 रुपयाला, आणि जे घातलेलं आहे ते 30 रुपयाला मिळालं. यामध्ये आहे हळद मिक्स कुंकू, पंचधागा. दादांना खूप आवडतो हातात बांधायला, अर्धा त्यांना हातात बांधून दिला आणि हा उरलेला तसाच ठेवणार आहे. छोटासा एक हार आणि हा मोठ्या साईजमध्ये हार, हा टेम्पोमध्ये घेतलेला आहे. आपल्या टेम्पोमध्ये मारुतीची मूर्ती बसवलेली आहे. मी तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये, ऑनलाईन ऑर्डर केलेली होती ती टेम्पोमध्ये बसवण्यासाठी, त्यासाठी हा हार घेतलेला आहे. आणि माझी शॉपिंग काय केलेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. माझी शॉपिंग घेतलेली आहे मी बांगड्या, बाकी काही नाही. कारण मला असं कुठं जरी गेलं तरी असं काही आवड नाही काही घेण्याची, फक्त देवाला घेण्यासाठी. काही वस्तू मला खूप आवडतात, पण शेगावमध्ये खूप महाग होतं, त्यासाठी मी काही जास्त घेतलं नाही. बघितलं फक्त, आणि तेवढा वेळ पण नव्हता, का तर आपलं जे पार्सल आहे ते येणार होतं, पण ते पार्सल पण खूप उशिरा आलेलं आहे. खूप उशिरा म्हणजे बस उशिरा आली होती, हे तर मी तुम्हाला सांगितलेलं होतं. त्यामुळे जास्त काही मला बघता आलं नाही. खरं तर मला समया बघायच्या होत्या, पण बघू आपण इथंच. यामध्ये आहे उरलेली बेलाची पानं, ते मी आता तसेच फ्रीजमध्ये ठेवणार आहे. थोडंसं आपलं ड्रायव्हरमध्ये जो काही पसारा होता तो पण थोडासा व्यवस्थित लावून घेतलेला आहे, पूर्ण नाही पण थोडाफार लावलेला आहे. यात आहे अगरबत्ती, म्हणजे इकडं तिकडे जास्त काही होऊ नाही, त्यामुळे आता ठेवते. कुंकू मी नंतर भरून घेणार आहे. हार पण यातच ठेवते. आणि हे आपली देवाची वस्त्र. यामध्ये आहे अष्टगंध, हा पण शेगावमध्ये घेतलेला आहे. अष्टगंध नाही, सॉरी, काय म्हणतात त्याला, असं मी लक्षात आहे माझ्या, पण मी विसरून जाते पटकन, तोंडात येतच नाही. चंदन पावडर आहे यामध्ये. चला, हे ताट पण असं त्यामध्ये ठेवलं. यात पण बराच पसारा म्हणता नाही येणार याला, देवाचंच आहे सर्व काही. समी घासायची ती तशीच ठेवलेली आहे. बघू आपण, भैया पावडर ज्या वेळेस घेऊन येईल त्यावेळेस घास. थोड्या कारवल्या आहे त्यामुळे अशाच ठेवते. आणि ज्या आपल्या साड्या आहे दुसऱ्या बॅग भरून आपण गावावरून ज्या आणलेल्या आहे त्या पण कपाटामध्ये ठेवून घेते. मुलांचे कपडे पण सगळे इकडे तिकडे झालेले आहे, ते पण आपण व्यवस्थित करू. काल जे कपडे धुतलेले होते ते वाढलेले होते, त्यामुळे मी ते सकाळीच काढून खालचे वर आणि खालचे, हे वरचे खाली आणि खालचे
वर असे ठेवलेले आहे. आता ते सर्व कपडे काढते आणि व्यवस्थित ठेवून घेते, कारण हे कपडे काही आपण रोज घालत नाही. व्यवस्थित घड्या घालून ठेवून देणार आहे ते. तसेच घातले होते मी कपाटामध्ये काढून. माझ्या साड्या पण बॅगमध्ये अजून तशाच आहे, त्या पण मला काढायच्या आहे, त्या पण कपाटामध्ये ठेवायच्या आहे. घरातले सर्व काम आवरून झाले की असं काही ना काहीतरी काम असतंच. हे असे बारीक चिरीक कामं कोणाला दिसत नाही, पण आपल्याला माहिती असतं घरामध्ये आपण काय करतो आणि काय नाही. ते जर तसंच ठेवलं आज, तरी उद्या मलाच करावं लागणार आहे. उद्या जरी ठेवलं तरी परवा मलाच करावं लागणार आहे. असं प्रत्येकाचं असतं. कोणाची वाट बघणार आपण, आणि वाटणाऱ्याला असं वाटतं की काय काम. डोळे खूप दुखायला लागलेले आहे. छान असं कपाट पण आपलं आवरून झालेलं आहे. खाली जे मला टावेल आणि ड्रेस वापरायला लागतात डेली यूजसाठी ते मी ठेवलेले आहे. आणि ज्या साड्या कधीतरी लागतात त्या अशा वरती ठेवलेल्या आहे, काही इथं ठेवलेले आहे. आणि आता इथून पुढं ज्या साड्या मी घालणार नाही त्या पण मी काढून ठेवलेल्या आहे. हे बघा, या बॅगमध्ये अशा भरून ठेवल्या. ती बॅग आपल्या किचनच्या ड्रायव्हरमध्ये जे कपाट आहे तिथं ठेवणार आहे. दादांचं कपाट आवडायचं आहे. कालच्या व्हिडिओला तुम्ही छान छान अशा कमेंट केल्या, पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे जेवढे आभार मानेल तेवढे कमीच आहे. आजचा पण ब्लॉग माझा मी इथंच संपवते. लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. परत भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.